आपण नेव्हिगेट्स विदिन द पेज युजिंग हायपरलिंक कन्सेप्ट आपण बघणार आहोत. तर ह्याच्यासाठी सगळ्यात पहिल्यांदा तुमच्याकडं 3 HTML चे पेजेस किंवा त्यापेक्षा अधिक कुठलेही 3 किंवा त्याच्यापेक्षा जास्त तुमचे वेब पेजेस असणं गरजेचं असतं. आता मी एक एक्झाम्पल दाखवतोय. एक्झाम्पल तयार केलेलं आहे, त्यासारखंच दुसरं एक्झाम्पल तयार करू शकताय. मी 3 HTML चे पेजेस तयार केलेले आहेत. अबाउट नावाचं एक पेज तयार केले, त्याच्यामध्ये एक नुसता कंटेंट टाकलाय, वेलकम टू अबाउट पेज. नेक्स्ट टाकलेलं कॉन्टॅक्ट नावाचं पेज, वेलकम टू कॉन्टॅक्ट पेज, आणि नंतर होम पेज एक असं तयार केलं. असे 3 पेजेस तयार केले. आता मी यामध्ये अजून एक पेज तयार करणार आहे आणि त्या पेजवरती लिंक्स तयार होतील. त्या लिंक्स वरती क्लिक केल्यानंतर अबाउट नावाची लिंक तयार होईल, कॉन्टॅक्ट नावाची तयार होईल आणि होम नावाची तयार होईल. होमला क्लिक केल्यानंतर होम पेज ओपन होईल, अबाउट नावाचं पेजला क्लिक केल्यानंतर अबाउट ओपन होईल, कॉन्टॅक्टला क्लिक केल्यानंतर कॉन्टॅक्ट नावाचं पेज ओपन होईल. त्याच्यासाठी सगळ्यात पहिल्यांदा नोटपॅड ओपन करा आणि नोटपॅडमध्ये तुम्ही काय करा की कोड आपण राईट करूया. सगळ्यात स्टार्टिंगचा कोड असतो तो HTML असतो. त्यानंतर HTML टॅग मी क्लोज करतोय, स्टार्ट केला, क्लोज करतोय. त्यानंतर ना हेड टॅग स्टार्ट करतोय. हेडमध्ये हेड स्टार्ट झाल्यानंतर हेड टॅग क्लोज करतोय. हेड टॅग हा टायटलसाठी यूज करतात, त्याच्यामध्ये आपण टायटल घेतोय. टायटल असं देतो की नेव्हिगेट्स द पेज हायपरलिंक, आणि हे टायटल टॅग मध्ये काय करतो, टायटल क्लोज. ओके, आता अशा पद्धतीने मी टायटल दिलेलं आहे. एक टॅग माझा क्लोज झालाय. त्याच्यामध्ये मी लगेच काय करतो की बॉडी टॅग घेतोय. बॉडी टॅग लागलीच मी लगेच काय करतोय, क्लोज करतोय. जसा मी टॅग सुरू केला तसा टॅग मी काय केलाय, क्लोज केलाय. क्लोज करण्यासाठी स्लॅश बॉडी असं दिलेलं आहे. त्यानंतर बघा त्याच्यामध्ये नेव्हिगेशनसाठी NAV हा टॅग आहे. हा टॅग स्टार्ट करतोय आणि हा मी लगेच काय करतोय, इथं क्लोज करतोय. आता त्याच्यामध्ये मी काय करतोय बघा, इव्हेल टॅग. मला माहित असेल इव्हेल टॅगचा यूज. अनऑर्डर्ड लिस्ट, LI टॅग हा ऑर्डर्ड. LI मध्ये लिस्ट तुम्ही मेन्शन करू शकताय. इव्हेल टॅग हा स्टार्ट झालाय, त्यानंतर LI घेतलाय. LI मध्ये मी एक लिंक टाकणार आहे. लिंक टाकण्यासाठी तुम्हाला हायपरलिंक करण्यासाठी href डबल कोटेशन मध्ये पेजचं नाव, जे पेजचं नाव म्हणजे होम पेजचं नाव, आता हे home.html असं दिलेलं आहे. इथं आहे जसं पेजचं नाव देतोय home.html आणि त्या पेजचं नाव बघा. हे दिल्यानंतर ना स्लॅश हे करा, त्यानंतर ना LI तुमचं काय करा, क्लोज करा. तसंच त्या पद्धतीनं दुसरा LI, त्यामध्ये सुद्धा सेम हायपर href इक्वल टू डबल कोटेशन, दुसरं नाव अबाउट आहे, about.html. हे हा टॅग क्लोज केला. त्यानंतर मी LI टॅग क्लोज करतोय आणि त्याच्यामध्ये मी काय करतोय की अबाउट असं पेज. तुम्ही अबाउटच करू शकताय, अबाउट करू शकताय, काही अडचण नाही. त्यानंतर ना नेक्स्ट LI मी स्टार्ट करतोय, नेक्स्ट LI मी क्लोज करतोय आणि त्याच्यासारखं सेम ॲज मी इथं काय करतोय की इथं घेतोय आणि त्याच्यामध्ये मी पेस्ट करतोय. इथं या ठिकाणी मी काय करतोय की कॉन्टॅक्ट .html. तर हे जे केलेलं आहे मी फाईल सेव्ह करतोय. बघा आपला प्रोग्राम जो आहे त्या लोकेशनला आपण सेव्ह करणं गरजेचं आहे. in.html असं देतो.
या ठिकाणी फाईल आलेले आहे. डबल क्लिक केल्यानंतर असे तुम्हाला टायटल्स दिसतील आणि त्याच्यामध्ये तुम्ही काय करू शकता की त्यामध्ये तुम्ही जेणेकरून ह्याला क्लिक केल्यानंतर पेज ओपन होऊ शकेल. होम, अबाउट, आणि बघा इथं पण अबाउट आणि अबाउट असं झालेलं आहे. चेक करूया आपल्या प्रोग्राममध्ये काय झालेलं आहे. अबाउट कुठं आलेलं आहे. दोन ठिकाणी अबाउट आलेलं आहे. या ठिकाणी काय करणं गरजेचं आहे, कॉन्टॅक्ट असं देणं गरजेचं आहे आणि सेव्ह करा आणि पुन्हा काय करूया आपण रिफ्रेश करूया. चालेल बघा कॉन्टॅक्ट नव्हतं त्याला ते लिंक झाले अबाउटला अबाउट पेज. तर ह्या कन्सेप्टला आपण काय म्हणतो की द पेज युजिंग हायपरलिंक. हायपरलिंक कन्सेप्ट म्हणून आपण काय केलेलं आहे. तर त्या कन्सेप्टला आपण अटॅच करण्याच्या कन्सेप्टला हायपरलिंक असं म्हणतात. हा जर का व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत नक्की शेअर करा आणि व्हिडिओला लाईक करा. चॅनलला जर का सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. थँक्यू. नवीन व्हिडिओ घेऊन नेक्स्ट सेशनमध्ये आपण भेटूया. थँक्यू.